हा मग काय इथं आंदोलन केलेलं आहे, काय मागणी आहे तुमची? सर मी आपल्याला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आणि तुकाराम मुंडे साहेबांना माझे विचार पोहोचले पाहिजे. कारण इथं शिवपूर्व परिसरामध्ये गेल्या 7 ते 8 वर्षापासून देशी दारूचा अवैध व्यवसाय होत आहे आणि त्या देशी दारूपासून आमच्या गावातले कमीत कमी 30 ते 40 युवा तरुण मेले, ज्यांची की लेकरं कोणाची 5 वर्षाचे असतील, कोणाची 4 वर्षाचे असतील, कोणाची 10 वर्षाचे असतील. आज त्यांचा घर उद्ध्वस्त झालाय, त्यांचा संसार उद्ध्वस्त झालाय. त्या महिलांनी कसं जगायचं? आज त्या महिला रोजगार करून मोलमजुरी करून घरी पैसे नेऊन ठेवले की चोरून विकतात, घरचे मालमत्तेचं नुकसान करतात, घरातले महिलाच्या गळ्यातले दागदागिने विकून ती दारू पितात. मग पोलिसांना तक्रार केली नाही का? पोलिसांना तक्रार 4 वेळेस तक्रार केली असेल, 4 वेळेस इथला केसेस झालेली आहे, पण पोलीस त्यावर काहीच करत नाही. कारण हप्ते घेत असल्यामुळे इकडे सगळ्यात दुर्लक्ष आहे. तर नाईलाज असतं आम्हाला स्वतःला महिला घेऊन इथे यावं लागलं, ज्यांच्या की प्रत्येक महिला काय केलं इथं? आज इथली सगळी तोडफोड करून टाकली आम्ही. कारण आमच्या घरचे स्वतः माझ्या घरचे 2 लेकरं मिळाले, माझ्या जातीतले का तर 7-8 लेकरं मिळाले. मग त्यांचा संसार प्रपंच चालवणार कोण? आता अंगात आग उठून शेवटी नाईलाजानं शासनाकडे काय शासनाकडे काय मागणी? आमची शासनाकडे मागणी आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे किंवा तुकाराम मुंडे साहेबांना माझी एवढीच विनंती, कळकळीची विनंती आहे, आमच्या परिसरामध्ये शिवपूर विभागात किंवा श्रीरामपूर तालुक्यामध्ये हे असे अवैध धंदे चालायला नकोय. तुमचं नाव सांगा. माझं नाव भंगुरे विश्वनाथ पंढरी.